माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. गुड मॉर्निंग फॅमिली. आता आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मम्मी आणि पप्पा भाजीसाठी कापकूप वगैरे करताय. माई बघा कशी बाबांच्या मांडीवर खेळते. का ग, काय करते तू? हिची अंघोळ बाकी अजून, पप्पांची पण अंघोळ बाकी आहे. तोवर चला आपण बाहेर काय होतंय चालू आहे बघून येऊ. इथे आम्ही झाडं वगैरे लावलेले. हा आमचा छोटासा बगीचा. तर धुणं पडलेलं आहे. आता मी इथे धुणं आवरून घेते तोवर. मम्मी पप्पा भाजीला कापकूप करतात तोवर. मग भेटू नंतर थोड्या वेळात. तिला सर्दी झाली. काय काढायचंय? ही बघा, हिला नवे कपडे घातले त्याच्यामुळे ही म्हणते माझे कपडे काढ म्हणते. बघ किती छान दिसते, परी दिसते तू, परी दिसते तू, परी. का काढायला लावते? केस का ओढते? का रडते, का रडते तू? चॉकी चॉकलेट पाहिजे तुला खायला? खायला पाहिजे का चॉकलेट? फोनात लावून देऊ चॉकलेट? नाही, फोन नाही बघत. काय पाहिजे? चॉकी लावून देऊ? फोन पाहिजे तुला? का पाहिजे? का पाहिजे? बघाय फोनासाठी किती वेड्यासारखं करते. तर गाईच कपडे धुवून झालेले. आता यातले अर्धे कपडे बाहेर वाळू घालायला येते. इथे ऊन नाही येते एवढं, म्हणून इथे छोटे छोटे कपडे वाळू घालते. इथे एक साईडनं पण मोठं घर आहे, इकडच्या साईडनं पण मोठं घर आहे. त्याच्यामुळं आमच्या वाड्यामध्ये ऊन नाही पडत, म्हणून छोटे छोटे कपडे इथे वाळू घालते. आणि घराच्या शेजारी एक ओपन प्लेस आहे, तिथे बाकीचे मोठे मोठे कपडे वाळू घालते. माई, कुणाची गाडी? नाही, तुझी नाही आहे, ते शेजारच्या मुलीची गाडी, शेजारच्या मुलीची. बरं, तुझी आहे. फिरव ना, मग फिरवून दाखव. अगं ते खाली नको फेकू ना, तुझा रुमाल. हा ड्रेस बाबा रामेश्वरला गेले होते फिरायला, तेव्हा तिकडनं कर्नाटकहून तामिळनाडूवरून हा ड्रेस आणला होता बाबांनी माहीसाठी. माही, तू कशी दिसते? छान नाही? नाही, तू छान दिसते, छान छान. का काढू? माहीला अंघोळ करायला मुळीच आवडत नाही. नको नको, छान दिसते. तू रुमाल उचल, रुमालावर मुंगी बघ. उचल उचल, तुझा रुमाल आहे तो. चल, मला एक एक कपडा दे, वाळू घालते मी. चल, ये इकडं. चल चल, दे कपडे, दे वाळू घालायला, दे दे. हा, नाही धुतलेले वाळू घालायचे. तू वाळू घाल, तर वाळू घाल. मी वाळू घालू का? तू देते काय काय कपडा देते माझ्याजवळ? बरं, चालेल. फॅमिली, आता धुणं वगैरे आवरून झालेलं आहे आणि इथे माही आणि पप्पा हॉस्पिटलला चालले. कुठे चालली माही? दवाखान्यात म्हणा. काय झालं तुला? सर्दी. अच्छा, माईला सर्दी ताप आलेला. काय घेणार? वाफ घेणार म्हणाची वाफ. अच्छा, वाफ घ्यायला चालली का? हा. पप्पा आणि माही आता हॉस्पिटलला चाललेले आहे. बाय. बरं, इंजेक्शन घेऊन. बरं, सुई घेऊन ये. बरं, इथे माझी देर पण आलेली, हेमंत. तर फॅमिली, माही आणि पप्पा गेलेले हॉस्पिटलला. माहीला सर्दी झालेली आहे आणि ताप पण आलेला आहे त्याच्यामुळं. आणि आता माझे बाहेरचे कामं पण आवरून झाले. तर आता मम्मी इथे स्वयंपाक करत आहे. तर बघू आज काय केले मम्मीने स्वयंपाकाला. काय भाजी केली मम्मी? बटाटे, वटाणा, कोबी, सगळं मिक्स व्हेजिटेबल्सची मसाली भाजी केली इथे.
आणि इथे भात लावताय मम्मी, भात करताय. तोपर्यंत आपण दुसरे काम आवरून घेऊ बाहेरचे. घर खूप घाण झालेलं आहे, तोपर्यंत मी घर आवरून घेते. माझा दे रे. काय करताय मग तुम्ही? झोपून टीव्ही पाहतोय. अजून क्या करू, सो जाऊंगा. कितवीला आहे तुम्ही? 10वीला. अभ्यास अभ्यास सो गया है. हे 10वीला आहे. आता बोर्डची परीक्षा फक्त एका महिन्यावर राहिली आणि मुळीच अभ्यास करत नाही. फक्त टीव्ही बघतात बघा, त्यांच्या हातात रिमोट आणि इथे टीव्ही, बस एवढंच करतात ते. रोज रोज हेच काम करतात. तर संध्याकाळ झालेली आहे, झोप पण होऊन गेली दुपारची. माहीत पण उठलेली, माझी तब्येत आता बरी आहे. तर म्हटलं कपडे वगैरे काढून घेते. आणि मी तुम्हाला बोलली होती की शेजारी ओपन प्लेस आहे असं, त्यावर कपडे वाळू घातलेले, तर थोडंसं ते ओपन प्लेस पण तुम्हाला दाखवून देते. चला. तर हा तो ओपन प्लेस आणि इथे आम्ही कपडे वाळू घातलेले आहे. इथे माई खेळते बाहेर. माई काय करते? आपले कपडे आपले ना, ते वाळले ना. तू कुठे चालली? सासूबाई आणि ते शेजारच्या घरी गेलेले बघा, बघू शकता. तर फॅमिली कपडे वगैरे काढून आणलेले मी तिथून. आणि शेजारी गेली, पण तिथे खूप टीव्हीचा आवाज होता, त्याच्यामुळे ब्लॉग शूट नाही झाला. आणि आमच्या शेजारी वेल्डिंगचं दुकान पण आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग तिथे शूट नाही केला. तर घरातच ब्लॉग शूट करूया आपण. ही आली माही घरी. हॅलो माही. हॅलो फॅमिली माही. काय बेटा, तुला बरं वाटतंय का? काय झालं होतं बाळा? कोणी दिला तुला पेढा? पिल्लू पेढा? बाबाने. डॉक्टरने पेढा दिला तुला? डॉक्टरने दिला पेढा? कस काय दिला? डॉक्टर तर पेढा देत नाही. देतो. अजून काय दिलं? चॉकी पण दिली? बापरे, दोघं दिले. आणि अजून काय म्हटले डॉक्टर? असं आहे का? बरं, दुरून घेतलं असं. आता कुठे जाते तू? तुझी गाडी कोणी ठेवली ग अशी? कोणी ठेवली? कोणी ठेवली? तू सांग ना, तू ठेवली ना? तू खेळते त्यासोबत. बाहेर जायचं का आता? गाडी फिरवत बाहेर जायचं? बरं चला मग बाहेर. आता माही तिची गाडी घेऊन बाहेर जाणार आहे फिरायला. ही माहीची गाडी आहे छोटूशी. तिचा एक डोळा कुठे गेला काय माहिती, डोळा मारते. पिल्लू बाय, लवकर ये घरी. इथे माही आणि पप्पा चाललेले बाहेर फिरायला गाडीवर माहीच्या. तर फॅमिली तोवर आपण कपडे काढलेले अर्धे, ते कपडे घडा करून घेऊ. बाकीचे मी आता आणून घेते लगेच. सो भेटू थोड्या वेळाने. माझ्या हातात कपड्याच्या घड्या वगैरे करून झालेल्या आहे. आणि आता चला बघू माही आणि आई काय करताय. तर मम्मी काय शिवताय तुम्ही? गाडीची कशी होते? मम्मी गादीची खोल शिवताय. मम्मी शिवण क्लास काम करतात. आणि इथे बायांचे कपडे पडलेले शिवायचे. माही माई पप्पांसोबत खेळते इथे बाहेर. माई काय करते तू? बंदूक? तू आली का गाडी फिरवून? आली. पॅन्ट कुठे गेली? पॅन्ट घाल. का नाही? काय करते तू? तुझी गाडी दाखव ना, आणि गाणं पण लावून दाखव तुझ्या गाडीमध्ये. तुझ्या गाडीमध्ये गाणं. ती मोठी गाडी दाखव तुझी मोठी. हे छोटी सायकल आहे. आणि हा कुणाचा झोका इथे?
तुझा झोका आहे का? बस बरं त्यामध्ये. बस. नाही बसत नाही. बाबांना आवाज दे. येत नाही तुला? दाखव, मी पॅन्ट घालून देत तुला. ये इकडं. पडशील. झोक्यात बसायचंय का तुला माई? बस मग. थांब मी बसवते. माझं घर वगैरे झाडून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी घराला पोछा मारते. ही बघा मांजर, ही आमच्या घरामध्ये उंदर पकडायला येते. म्याऊ. चल ये खाली, ये चल. ये बघते ती. माई मांजर आली बघ, ये इकडं. ये लवकर. म्याऊ आली बघ. फॅमिली, आपण तोवर देवाची पूजा वगैरे करून घेऊ. दिवा लावलेला आहे बाबांनी अगोदरच. तर फॅमिली, इथे आजीची आणि नातीची जुगलबंदी चालू आहे. नातीला गोड गोड बोलून दूध पाजताय. तर फॅमिली, मी रोज बाहेर फिरायला जाते. म्हणजे मी रोजची 10,000 स्टेप माझी कंप्लीट करत असते. तुम्ही बघू शकता. आज माझी फक्त 880 स्टेप झालेले आहे. आज मी खूप आळशी झाली. मी आज माझे स्टेप कंप्लीट केलेच नाही. तर मी माझे स्टेप आता कंप्लीट करून घेते. घरामध्येच फिरणार. रातच्या वेळेस जेवण झाल्यानंतर मी आणि माझी फ्रेंड बाहेर जाते फिरायला. आता जेवढे स्टेप माझ्याकडनं होतील तेवढे आता करून घेते. बाकीचे करेल रातच्या वेळेला. आणि स्वयंपाक थोड्या वेळानं करते. 8-1 वाजतील तेव्हा करू आपण. तर ठीक आहे. तर फॅमिली, मी काल एक व्लॉग टाकला होता. माझा तो पहिला व्लॉग होता. त्यामध्ये माझ्याकडून बऱ्याचशा चुका झाल्या आणि कमेंटमध्ये तुम्ही मला त्या चुका सांगितल्या सुद्धा. त्याच्यासाठी थँक्यू. तुम्ही कमेंट केले आणि मला माझ्या चुका सांगितल्या. आता लक्षात ठेवेल, पुढच्या वेळेस त्या चुका मी करणार नाही. आणि बऱ्याचशा फॅमिली मेंबर्सनी मला सबस्क्राईब केलं, माझ्या व्हिडिओंना लाईकसुद्धा केलं. त्यासाठी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आणि अशाच प्रकारे तुमचं प्रेम राहू द्या. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.